फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आपल्याला जी 28 जूनला TETची एक्झाम होणार आहे त्या संदर्भात नवीन सूचनापत्रक आलेलं आहे। ठीक आहे, तर आपल्या सगळ्यांना वाटत असेल सूचनापत्रक म्हणजे जनरल काही गोष्टी आहेत, जसं एक्झामला जाताना आपलं हॉल तिकीट असावं किंवा आधार कार्ड किंवा जे पण कोणतं आपलं ओळखपत्र आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे। परंतु काही सूचना जे आहेत त्या अपडेट आहेत, तर त्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण की वारंवार बघा आता काही एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये विद्यार्थी उशिरा पोहोचले, त्यामुळे त्यांना एक्झामला घेण्यात आलं नाही। तर त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या अशा गोष्टी या सूचनापत्रकात दिलेल्या आहेत। तर त्याच्या पात्रता परीक्षा 28 जून 2026 उमेदवारांसाठी सूचना। तर पहिली सूचना बघा, परीक्षा केंद्रावरील उपस्थितीकरिता निर्धारित केलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर बघा, आपल्या संकेतस्थळावरून प्रिंट जी आहे आपली ती डाउनलोड करून घ्यायची अर्जाची, आणि प्रवेशपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे। ठीक आहे, झडती ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदवणे, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कार्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षा होण्यापूर्वी किमान 1.5 तास, बघा तुम्ही लक्षात ठेवा, किमान 1.5 तास तुम्हाला जे आहे तिथे अगोदर उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, जर तुमचं समजून घ्या 9 वाजताचा पेपर आहे, म्हणजे पेपर सुरू होणार आहे, तर त्याच्यात 1.5 तास म्हटलं तर तुम्हाला बघा तिथे 7:30ला तरी तिथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, चौथा बघा, इथं काय सांगितलं, परीक्षेच्या दिवशी ऐन वेळी उद्भवू शकणाऱ्या, म्हणजे काही काही गोष्टी असतात त्या ऐन वेळी उद्भवू शकतात। ठीक आहे, जसं ट्रेन कॅन्सल होतात किंवा पावसामुळे डिले होतात आणि काही ठिकाणी आंदोलने किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन अगोदरच तुम्ही तिथे आलेलं पाहिजे, कारण की त्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्रात हे घेतलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा। ओके, पाचवं बघा, परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, अथवा या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणतीही प्रकारची जबाबदारी राहणार नाही। जसं तुम्हाला अगोदर सांगितलं 1.5 तास अगोदर यायचं, आणि अगोदरवरच्या सूचनेत सांगितलं आहे की पाऊस असतो किंवा ट्रेन कॅन्सल किंवा इतर काही गोष्टी आहेत, तर त्यानुसार तुम्ही मॅनेज करून अगोदरच तिथे 1.5 तास हजर राहायचं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला कोणालाही एंट्री नसणार आहे। ठीक आहे, सहावा बघा आपला मुद्दा, परीक्षा केंद्रावर आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही आहे। ठीक आहे, सातवं बघा, परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा, खाजगी वाहनांच्या पार्किंगकरिता केंद्रावर कोणती व्यवस्था करण्यात येणार नाही। तर बघा, काही काही लोक जे असतात ते स्वतःचे व्हेकल असतात ते घेऊन येतात, तर त्यांना तिथे जाऊन थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो। तिथे सार्वजनिक वाहनं जे आहे त्याचा वापर करून तुम्ही या, कारण की तिथे जे आहे परीक्षा केंद्रावरती कोणतीही अशी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही आहे। ठीक आहे, पडताळणी तपासणी संदर्भात कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे। ठीक आहे, 10वं, परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे। तर खालीलपैकी कोणतेही एक तुमच्याकडे असलं पाहिजे, आधार कार्ड असेल किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी तुम्हाला चालू शकतं, त्याच्यापैकी एक जरी असलं एक तुम्हाला घेऊन जायचं। ठीक आहे, परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र व इतर नमूद 5 वैध ओळखपत्रापैकी किमान एक म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण सेफ्टी म्हणून तुमच्याकडे ठेवा। ठीक आहे, पण ते हरवणार नाही याची काळजी घ्या। मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल। ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायला सांगितलं। मूळ ओळखपत्रकाच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही आहे। ठीक आहे, तर बघा, काही काही लोक कसं त्यांच्याकडे नसतं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे पण काय आहे त्याचं ते कलर झेरॉक्स दाखवतात, तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही आहे, आणि तुमची जी उमेदवारांची छायाचित्र व इतर मजकूर स्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपराच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्ही जर ओळखपत्र नेत असणार जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, तर त्याचाही तुम्हाला झेरॉक्स पाहिजे। ठीक आहे, लक्षात ठेवा। पुढचं बघा, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या संकेतस्थळावर डाउनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधारवर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक जनरेटेड म्हणजे आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यास सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाउनलोड केलेले असल्यास ई-आधार वैध मानण्यात येईल। ठीक आहे, तर बघा, कधी कधी काय काहींकडे ओळखपत्र ते विसरून जातात, तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही डाउनलोड केलेले असणार ई-आधार तेही तिथे मान्य केलं जाणार। ओके, नावामध्ये बदल
असल्यास, हे महत्त्वाचं आहे बघा, नावामध्ये बदल असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यास अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यास संबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर बघा काही काहींचं जे असतं नावात बदल असतो विवाहानंतर, तर गॅझेट जे आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा 16वं काय आहे, परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्याची परवानगी आहे. तर बघा एवढं साहित्य जे आहे ते तुम्ही फक्त घेऊन जाऊ शकतात. ओके. पाण्याची बॉटल सुद्धा तुम्हाला पारदर्शक घेऊन जायची. महत्त्वाचं बघा अजून काय आहे, दिव्यांग उमेदवारांबद्दल बघा अगोदरच त्यांनी सूचना दिली होती, त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे. हे बघा 20 नंबरचं काय, उमेदवारांनी पेपर 1 व पेपर 2 साठी नोंदणी केली आहे. त्या उमेदवारांना 2 प्रवेशपत्र देण्यात आलेली आहेत. त्यांनी दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक देखील वेगवेगळे असणार आहेत. परीक्षार्थ्यांना आपला बैठक क्रमांक नमूद असलेली उत्तरपत्रिका म्हणजे OMR शीट प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेवरील माहिती व उत्तर नोंदविण्याकरिता काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करावा. उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिकांचा संच ABCD असा अचूक नोंदवायचा आणि समोरील संबंधित गोल अचूक पुरवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. 23वं बघा, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उत्तरपत्रिकेचं, की उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही कोणते. तर बघा अर्धवट गिरवलेले, खाडाखोड किंवा एकाच प्रश्नासाठी 2 गिरवलेले असणार गोल, तर तशी जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. तपासले पण जाणार नाही, त्याची गुण पण नाही दिलं जाणार. प्रत्येक प्रश्नाचे पर्याय कोणतेही एक उत्तर बरोबर आहे. एक गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही. आधी नोंदवलेले उत्तर पुसण्यासाठी खोड, रबर, ब्लेड, व्हाईटनर याचा उपयोग करायचा नाही आहे. ओके. परीक्षा परीक्षेची वेळ संपताच सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदविणे बंधनकारक आहे. बघा जेव्हा परीक्षेची वेळ संपायला येणार आहे तेव्हा तुम्ही सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत तुम्हाला अचूक नोंदणी करायची आहे. ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते तुम्हाला बंधनकारक आहे. शेवटचं बघा, उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समवेक्षकांकडे देऊन कार्बन प्रत म्हणजे तिसरी प्रत स्वतःकडे घ्यावी. तसेच सही व स्वाक्षरी पटावर करावी. तसेच परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकांच्या सूचनेने शिवाय दालन सोडू नये. ठीक आहे. बघा आणि नावात बदल असतो, जसं आधार कार्डमध्ये वेगळं नाव आहे आणि लग्नानंतर नाव चेंज केलं, तर त्यांनी हे जे आहे विवाह निबंधक यांनी दिलेला जो आपला म्हणजे राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी जसं गॅजेट हे जायला पाहिजे. ठीक आहे. अगदी काळजीपूर्वक तुम्हाला ते घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, दाखला हा ओरिजिनल सुद्धा न्यायचा आहे व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. ते बघा, नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत. ओके. दाखला तुम्हाला तिथे दाखवायला लागेल आणि छायांकित प्रत मे बी तुम्हाला तिथे अटॅच करावी लागते, जसं आधार कार्ड वगैरेची छायांकित प्रत जे नेणार आहे त्यांना अटॅच करायला लागणार आहे. ठीक आहे. तर बघा अशा महत्त्वाच्या सूचना आहेत, तर त्या सगळ्यांनी व्यवस्थित पालन करून तुमची जी एक्झाम आहे ती व्यवस्थित बघितल्याबद्दल थँक्यू.